नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 8 वाजता आहेत आणि वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची. आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी पेपरमध्ये नेमकं काय आहे, आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते जाणून घेण्याची, आणि त्यासाठी आपण वर्तमानपत्र वाचत असतो. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या. चला तर मग बघूयात आपल्या आवडीचे वर्तमानपत्र आणि आघाडीच्या वर्तमानपत्रातील आजच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहे. सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन आपण बघणार आहोत. 10,000 गावं टँकरग्रस्त अशी ही बातमी आहे. पाण्याची भीषण टंचाई राज्यामध्ये जाणवती आणि त्याविषयीची बातमी या ठिकाणी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची कामं आणि प्रचार यामध्ये राज्याचे प्रशासन शासन व्यस्त असताना सर्वत्र उन्हाची आणि पाणी टंचाईची धग बसू लागलेली आहे. ग्रामीण भागामध्ये घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे, तर जलस्रोत पूर्णपणे आटलेत. त्यामुळे छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय आणि 23 जिल्ह्यातील तब्बल 10,000 गावं पाड्यांना 3,500 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागतोय. दुसरीकडे चारा टंचाईची स्थिती आहे, त्यामुळे पशुधन संकटात आहे. तरी दुष्काळाकडे गांभीर्यानं पाहावं अशी मागणी शेतकरी संघटना करताना दिसून येत आहेत. राज्यामध्ये पाणी टंचाई पाहायला मिळते. एकीकडे लोकसभेची धामधूम आतापर्यंत राज्यात सुरू होती, तर अजूनही 2 टप्पे उरलेले आहेत देशामध्ये आणि त्यातच जे पाणी टंचाईची समस्या असेल किंवा इतरही समस्या आहेत, दुष्काळाची जी समस्या आहे त्याकडे मात्र प्रशासनानं लक्ष दिल्याचं दिसत नाहीये. कारण प्रशासकीय अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे आता या दुष्काळाकडे आणि पाण्याची जी गरज निर्माण झाली आहे त्याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. यानंतर मटाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. उत्तीर्णांचा टक्का वाढला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेमध्ये 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांच्या प्रमाणामध्ये 2.12% वाढ झालेली आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मुंबईचं प्रमाण सर्वात कमी आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईतील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचं प्रमाण अधिक आहे. तर यंदा मुंबई विभागातून 91.95% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि 2023 मध्ये 88.13% विद्यार्थी हे पास झाले होते. 910 विद्यार्थ्यांनी लाखो विद्यार्थ्यांनी ही 12वीची परीक्षा दिलेली होती. त्यापैकी 2,94,158 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. तर उत्तीर्ण झालेल्या लोकांचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतं. मुंबईमधील हा जो टक्का आहे तो जरी सगळ्यात कमी असला या वर्षीचा, तरी सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा मुंबईमधील पास झालेल्या संख्या वाढल्याचं पाहायला मिळतं. 12वीची परीक्षा झालेली होती फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आणि त्यानंतर काल निकाल जाहीर झाला आहे. निकाल नेमका काय आहे त्याविषयीची बातमी मटाचीही आहे. यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. सामना शिवसेना युबीटीचं मुखपत्र आणि याची हेडलाईन आहे. मतदानातील गोंधळाची मुख्य सचिवांमार्फत चौकशी. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 13 ठिकाणी मतदान झालं, पण अत्यंत संथ गतीनं झाली मतदान प्रक्रिया आणि मतदान केंद्रांवरील गैरव्यवस्था यामुळे हजारो लोक मतदानापासून वंचित राहिले. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाला धारेवर धरलं होतं. शिवसेनेचे जोर असलेल्या वस्त्यांमध्येच मतदान प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक विलंब केला असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मिंदे सरकारला खडबडून जाग आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदान प्रक्रियेतील गोंधळाची मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. तर परवाच्या दिवशी जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान झालं त्यामध्ये मुंबईमधील काही 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं असताना काही ठिकाणी संथ गतीनं मतदान सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे जे मतदार बाहेर पडलेले होते त्यांना तात्काळ उभं राहावं लागलं होतं आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी याविषयी चौकशीचे आदेश दिले होते. त्या प्रकरणाची बातमी ही सामनाची आजची मुख्य बातमी आहे. यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची बातमी नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. 5 लाख कोटी डॉलरच्या मार्केट कॅप क्लबमध्ये भारताचा समावेश झाला आहे. तर मुंबई शेवटच्या टप्प्यातील मतदान काल लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान झालं. जून महिन्याच्या आगमनापूर्वी केंद्रात स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन होईल असा आशावाद भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी व्यक्त केलाय. म्हणजेच एकूण बाजार भांडवलानं इंट्राडे 5 लाख कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. तर मार्केट कॅप इंट्राडे 414
14.75 लाख कोटी म्हणजेच 5 लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. यासह भारत आता 5 लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवल असलेल्या क्लबमध्ये प्रवेश करणारा जगातील 5वा देश बनलेला आहे. तर आघाडीच्या वर्तमानपत्रातील ठळक बातम्या आपण या ठिकाणी बघत आहोत आणि गुजरात समाचारची ही बातमी आपण बघितलेली आहे. तर भारतानं एक नवा विक्रम गाठल्याचं पाहायला मिळतंय. शेअर मार्केटमध्ये हा नवा विक्रम भारतानं प्रस्थापित केला. यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन नेमकी काय आहे आपण बघणार आहोत. रोहित पक्षाचा थवा विमानाला धडकला अशी बातमी आहे. काल मुंबईमध्ये पक्षाचे जे अवयव आहे ते छिन्न विच्छिन्न पद्धतीने पडले जे पाहायला मिळाले होते आणि त्याचं नेमकं काय झालं याविषयीचा ब्यौरा या बातमीमध्ये देण्यात आला आहे. तर फ्लाय एमिरेट्स कंपनीचे विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना रोहित पक्षांचा थवा विमानामार्फत आडवा आला. त्यामुळे विमानाच्या मार्गामध्ये आडवा आला आणि त्यामुळे विमानाच्या धडकेत 39 पक्षांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली. विमान सुमारे 1,500 फूट उंचीवर असताना हा प्रकार घडला. सुदैवानं विमान 310 प्रवाशांसह सुखरूप विमानतळावर उतरलं. पण या मार्गामध्ये आलेल्या फ्लेमिंगो पक्षांचा जो थवा आहे त्याचे मात्र या ठिकाणी छिन्न विच्छिन्न अशा अवस्थेमध्ये त्यांचे अवयव जमिनीवर पडल्याचं पाहायला मिळालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.